आले पैसे घ्या नाही उद्या खात्यावर राहते का नाही सगळ्या पैसे घेऊन आता मोकळं करून आहे ही केंद्र सरकारचं आयात निर्यातीचं धोरण काही मोठ्या उद्योगपतीला आपले सगळे शेतकरी म्हणून पोसायचं काम या सरकारने केलेलं आहे. मग शेतकऱ्याला माझी विनंती आहे की बटन लागायला गेले की सोयाबीन समोर आणा. काँग्रेस पक्षाचा शेतकरी समृद्ध झाला. आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांचा वैचारिक वारसा कर्तृत्वाचा वारसा आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांनी आपल्या कर्तृत्वातून इथं रुजवलेला आहे. स्वागत करावं. तुतारीवाला माणूस यांना प्रचंड मताने विजयी करा आणि येत्या 20 तारखेला या परत महाराष्ट्रात मुरुडकरांच्या वतीनं आम्हाला टाळ्याच्या गजरामध्ये आपलं ह्या मुरुडकरांच्या वतीनं सर स्वागत. त्या व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय आई साहेब, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी शिवकुमारजी, कर्नाटकच्या महिला बाल विकास मंत्री, इथं उपस्थित असणाऱ्या आमच्या दीपशिखा मॅडम आणि शेवटी आपले लाडके उमेदवार आज एक अभूतपूर्व अशी सभा आहे. लातूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं असणारं गाव आहे आणि ह्या लातूरचा निकालच इथून लागतो हे लक्षात ठेवा. कारण आमच्याकडे निकाल लावायचंच काम असतं. आणि त्याच्यामुळं काळजी करायचं काम नाही. धीरज भैया, तुम्ही विनिंग सीट आहे, तुम्ही निवडून आलात. फक्त किती ह्या मुरुडला सांगायची गरज नाही. अहो, गेल्या 8-10 दिवसापासून विरोधी पक्षाचे उमेदवाराच्या नातलग खोल्या करून राहिलेले आहेत. पण हे मुरुड आहे ते लक्षात ठेवा. इथं आपल्याकडं फक्त एकच नाव, स्वर्गीय विलासराव देशमुख. इथली जनता साहेबाला कदापि विसरू शकत.
कारण आता आपण विकासाच्या गप्पा चालू आहेत आपल्याकडे, ऐकतो आपण उमेदवाराच्या. अरे बाबा, ह्या गावात विकास करायचा ठेवलायच का हे महत्वाचं आहे साहेब. उपमुख्यमंत्री जी, ये महाराष्ट्र में जो बड़ी ग्राम पंचायत है ये है अकलूज, दूसरी है मुरुड, और एक ग्राम पंचायत है स्वर्गीय विलासराव साहब ने जो भी तालुका लेवल का जो भी ऑफिस है ये एक में महाराष्ट्र में मुरुड में है. मेरा गांव ग्राम पंचायत है, ये गांव में रजिस्ट्री ऑफिस है. मेरा गांव ग्राम पंचायत है या तालुका स्टेडियम है. मेरा गांव ग्राम पंचायत है, यहाँ डायट है. ऐसी कौन सी योजना नहीं. और जब हमारे इधर पास में बार्शी जैसा शहर है, तुलजापुर जैसा शहर है, वो गांव में भी रिंग रूट नहीं था, पहला रिंग रूट हमारा है. यही स्टेज पे साहब ने घोषणा कर दी थी, सिर्फ घोषणा, तीसरे दिन सर्वे होगा. इथं जी कामं केले, कॉन्क्रीट कामं केलेले, आपल्या पुढल्या उमेदवारासारखं केलेलं नाही. कुठेतरी कुणाला टाळ वाटायचे, कुणाला पेट्या वाटायच्या, कुणाला टी शर्ट वाटायचे. अरे बाबा, हे जर स्वर्गीय विलासराव देशमुखांना त्यावेळेस माहिती असतं तर ह्या एमआयडीसी ह्या फॅक्टऱ्या दिसल्या नसत्या, टाळाच्या, मृदुंगाच्या, टी शर्टच्या. आणि मग आपल्या गावातल्या 70 वर्षाचा सुद्धा बरमाडावर तुम्हाला दिसला. ही विकास आहे. विकास ही व्याख्या फक्त स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची कोंडी, दुसऱ्या कोण हा शब्द प्रयोग नाही. 60,000 लोकसंख्या का एक गांव है, 25,000 तक का हमारा ये पॉपुलेशन मतदान है. 10-15 से 20,000 का फ्लोटिंग पॉपुलेशन. और साहब, इस गांव में एक महाराष्ट्र में ऐसा गांव है, इस गांव में एक भी बियर बार, एक भी परमिट, एक भी कंट्री लिखा है. और ये आशीर्वाद ये जो खड़े उसके पीछे एक नाम है, वो है स्वर्गीय शिवाजीराव नाळे साहब, जिसको काका साहब. इस गांव में किसी को किसका नहीं चलता. इथं फक्त स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांना मानणारे लोक आहेत. आणि त्याच्यामुळे कोणी मुरुडकरांच्या नादी लागू नका. लाडक्या बहिणी आमच्या बसल्या, एवढ्या आल्यात की त्यांचे नवरे उपाशी आहेत, तिथं बसलेले आहेत. काय करतात, सगळ्यात आल्यावर घरी कोण स्वयंपाक करायचा. तर मी तेवढ्यासाठीच केलं की बायका आणल्याशिवाय नवरे सगळे उपाशी आहेत. आई साहेब सगळे उपाशी आहेत. आणि घरी गेल्याशिवाय काही जेवायला मिळत. मला खास करून आता आपल्याकडे महिला बालकांच्या कॅबिनेट मिनिस्टर आलेले आहेत, त्यांना महिला खास करून ऐकायचं की एवढ्यासाठी ऐकायचं की आपल्याकडे लाडकी बहीण भारतीय जनता पक्षाचा जीवच तुमच्या दारात कशी फसी योजना केली. आणि आपल्याकडं महागडल्या साहेब असताना, विलासराव देशमुख असताना त्या गावातला एक उंबरठा राहिलेला नाही, जो निराधाराखाली आहे, जो 65 वर्षाखाली आहे, सावरमाळाखाली आहे, अपंग आहे. त्या दिवसापासून आज पगारी चालू आहे. आवाज सक्का भाऊ फसवीत नाही, सावत्र भाऊची गॅरंटी नसते. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या डोक्यातून निघाल्या पाहिजे. ह्या सरकारची जशी पहिली योजना होती आपली काँग्रेस पक्षाची, जी संजय निराधार योजना आहे, जी श्रावणबाळ योजना आहे, जी अपंग योजना आहे, काय आजपर्यंत चालू आहे.
त्याची पगार उचलताना कुठल्याही लाभार्थ्याला असं वाटत नाही की निवडणूक झाल्यावर पैसे मिळतील. पण आमच्या महिला शासन काय महिला हुशार आहे. आले पैसे घ्या नाही उद्या खात्यावर राहतील का नाही. सगळ्या पैसे घेऊन अकाउंट मोकळं करून आले. आणि म्हणून महिलाला मला खास करून विनंती करायची आहे की या योजनेला भुलू नका. आज ज्या आपल्या समस्या आहेत, आज जे आपले विषय आहेत, हे सगळ्यात महत्वाचे विषय. अनेक योजनानं अनेक विकासाच्या योजनानं गाव भरलेला मी सांगायला लागलो मला इथे 1-2 लाख आणि आपल्याला पाठ आहे. मी अधिक जास्त बोलणार नाही. आज शेतकरी बसला एवढा मोठा, काय सोयाबीनची अवस्था आहे. अहो आज आमचं सोयाबीन चांगलं असलं तर 42 रुपयापर्यंत आहे आणि मेजर सोयाबीन 35 आणि 38 रुपये. अहो आमचं सोयाबीन 35-38 ने घेता तर तेल 70 रुपये किलो व्हायला पाहिजे. आमचं सोयाबीन 700, तेल 150. नेमकं काय चाललंय? ही केंद्र सरकारचं आयात निर्यातीचं धोरण काही मोठ्या उद्योगपतीला आपले सगळे शेतकरी मारून पोसायचं काम या सरकारनं केलेलं आहे. मग शेतकऱ्याला माझी विनंती आहे की बटन दाबायला गेले की सोयाबीन समोर आला. आणि येत्या काळामध्ये काँग्रेस पक्षाच्या सरकारनं महाविकास आघाडीच्या सरकारनं पुढल्या काळामध्ये सोयाबीनला योग्य भाव देण्याचं आश्वासन दिले. अनेक गोष्टी आज मुस्लिमाची दलित ज्याला आपण अल्पसंख्याक म्हणतो काय परिस्थिती आहे देशात साफ झाला. आणि म्हणून येत्या 20 तारखेला आपल्याकडे 2 मशीन आहेत. तर 16पेक्षा अधिक एका मशीनवर उमेदवाराचं नाव बसत नाही. 2 आहेत. आमच्याकडे आपल्याकडे प्रचार चालू आहे की धीरज भाई 1 नंबर बरोबर आहे. पण महिला 2 आपल्याकडे मशीन येत्या तिथे गेल्यानंतर त्यात पहिली जी मशीन आहे त्या पहिल्या मशीनचं पहिलं बटन धीरज भाई. आणि म्हणून येत्या 20 तारखेला भरघोस असं प्रचंड मतानं धीरज भाईंना निवडून द्यावं एवढीच मी पुन्हा एकदा विनंती करून मी माझं भाषण संपवतो. मुरुड इथे ही ऐतिहासिक सभा होती है. मी आपल्या सर्वच पत्रकार बांधवांना मीडियाच्या बांधवांना विनंती करेन की हा मुरुडचा जनसागर जो आज इथे आलेला आहे तो सगळा जरा लातूर जिल्ह्याला महाराष्ट्राला आपण जरा कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवा. ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये वातावरण आणि वारं हे कुणाचं आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं वादळ तिथं उपस्थित झालेलं आहे. आपल्या सर्वांसाठी खास करून आदरणीय साहेबांवर ज्यांचं अवैध प्रेम होतं, ज्यांच्या मैत्रीचे किस्से आम्ही अनेकदा ऐकले, ते आपल्या सर्वांचे लाडके कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे आदरणीय DK शिवकुमार साहेबांना जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण स्वागत करावं. I would like to welcome DK Shivkumar to Latur. Raise your hands and welcome DK Shivkumar to Latur. The Latur which goes by the name of his beloved friend, आदरणीय विलासराव देशमुख साहेब. मी लातूरकरांना एवढंच सांगू इच्छितो की आज DK शिवकुमार फक्त आपल्या समोर एवढ्यासाठी झालेले आहेत की 2019च्या निवडणुकीमध्ये जेव्हा कांग्रेस समोर एक मोठा पेच होता. DK सर, मैं सबको बताना चाहता हूं कि 2019 के चुनाव में
जो कांग्रेस की एक पॉलिसी थी कि एक घर में 2 टिकट नहीं दिए जा सकते, तब ये लातूर ग्रामीण का टिकट जो आपने मेरे लिए आदरणीय सोनिया जी से लेकर इन लातूर के जनता की इच्छा पूरी की, तो ये टिकट सिर्फ आपकी वजह से मुझे मिला है। मैं यहाँ सबके सामने ये कहना व्यासपीठावर उपस्थित आदरणीय कर्नाटक कॅबिनेटच्या बाल कल्याण विकास मंत्रालयाच्या मंत्री आमच्या ताई भगिनी लक्ष्मी हेब्बाळकर जी, व्यासपीठावर उपस्थित आदरणीय आई, ज्यांचं आत्ताच आपण मनोगत ऐकलं, आपल्या ज्येष्ठ नेते मुरुडचे, लातूरचे दिलीप दादा नाडे, आमच्या सर्वांचे सहकारी रवींद्रजी काळे, खास करून इथे आलेले वसंत कुमारजी, विजयजी मुळगुणजी, गटाचे आमचे काँग्रेसचे सर्व काही तिथं मान्यवर आलेले आहेत, त्या सर्वांचं मी तर स्वागत करतो। या निवडणुका अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेल्या आहेत। मुरुडच्या जिथून आपल्या मुरुडची सुरुवात होते, आपलं लातूरचं प्रवेशद्वार हे मुरुड म्हणलं जातं, तर लातूरच्या विकासाचं देखील प्रवेशद्वार हे मुरुड म्हणलं तर ते वावगं ठरणार। तरी अनेक वर्ष आदरणीय लोकनेते विलासराव देशमुख साहेबांचा प्रवास जेव्हा ते पुण्याला शिकायला होते, तर मुरुडच्या बार्शीच्या रोडनंच मुरुडच्या पास करून ते लातूरला जायचे। आणि अनेकदा लातूरला जर पहिला घास विकासाचा मिळायचा, तर लातूर मधला पहिला घास हा मुरुडला मिळायचा। त्या पद्धतीचं काम त्यांनी उभं केलं। ग्रामपंचायतीमध्ये सर्व काही देण्याचं सामर्थ्य आपल्या नेत्यामध्ये होतं। दिलीप दादा असतील, आदरणीय काका असतील, साहेब असतील, इतकी सर्व मंडळी असतील, तरी सर्वांनी मुरुडचा चांगला विकास आपल्या माध्यमातून करून घेतला। पण आता ही निवडणूक फक्त मुरुडची, लातूर ग्रामीणची नाही आहे, ही निवडणूक महाराष्ट्राची आहे। या निवडणुकीमध्ये आपल्याला महाराष्ट्र आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा आहे। महाराष्ट्रासमोर महिलांचे प्रश्न आहेत, तरुणांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत। या सर्व प्रश्नांना येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या प्रश्नांचे उत्तर जर हवे असतील, तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणल्याशिवाय पर्याय नाही। मोठ्या संख्येने माझ्या सगळ्या माता भगिनी उपस्थित आहेत, मोठ्या संख्येने आपण इथे आलेला आहात। आपली उपस्थिती हेच दर्शवते की लातूर ग्रामीणचा लाडका भाऊ आणि आमच्या येणाऱ्या सरकारच्या माध्यमातून आता आम्ही फक्त लाडक्या बहिणीवर बसणार नाही, तुम्हाला महालक्ष्मी बनवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। तुमच्यासाठी खास करून आम्ही योजना आणतोय। या लोकांनी तुम्हाला 1,500 रुपये दिले, त्याचा गवगवाट केला, त्या जाहिराती केल्या, एवढ्या जाहिराती केल्या की जवळपास 3,000 कोटीपर्यंत आम्ही ऐकतो आकडा की जाहिरातीवर खर्च झाला। सर, आय वुड लाईक टू टेल यू, they brought in the Ladki Bahin scheme, but they gave 1,500 rupees to the women, but on their marketing of the scheme they spent over 3,000 crore rupees. They've gone everywhere. ते सगळीकडे गेलेले आहेत। सरकारचा पैसा पाण्यासारखा घरासाठी वापरला। तुमच्या पदरामध्ये जेव्हा 1,500 रुपये तरी टाकले, तर तेलाच्या डब्याचा भाव काय झाला हो? एक चांगलं त्या लाडक्या बहिणीनं सगळ्या लाडक्या भावांना तेलाच्या डब्याचा रेट सांगितला। लाडक्या बहिणी म्हणल्याने 2200, आमचे सगळे भाऊ म्हणले 2200। बरं, इथं रोज आपण फोडणी तर देतो ना। आज दादा तुमच्यामुळं जेवण अजून घरी झालं नाही, पण गेल्यानंतर फोडणी तर द्यावी लागेल। लसणाचं काय भाव आहे? वा 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 वा, जरा जोरदार टाळ्या वाजवा लाडक्या भावांना। घरचं सगळं बजेट भावाला कळालेलं आहे। त्या लाडक्या बहिणीने आमच्या भावांना घरचं बजेट समजवलेलं आहे आणि आमच्या लाडक्या बहिणीला भावाच्या सोयाबीनचा रेट समजला का नाही? आता भाऊ लोक बोलू नका, सगळ्या लाडक्या बहिणीने हात वर करून सगळा सोयाबीनला काय रेट आहे? 4,000, 3,000, 3,000, 35, 42। सर, यहाँ पे सोयाबीन के लिए 3,500, 4,000,
इतना ही रेट मिल रहा है। आता काळजी करू नका, महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि आदरणीय खरगेजींनी, राहुलजींनी, DK शिवकुमार साहेबांनी आपल्याला सांगितलंय की आपलं सरकार आल्यानंतर सोयाबीनला बोनसच्या रूपामध्ये MSPच्या वरचा भाव 7,000 पर्यंत भाव आपल्याला मिळतो। ह्या निवडणुका तुमच्यासाठी या महत्वाच्या आहेत। तुमच्या पत्रामध्ये एक सरकारचा निधी पडला पाहिजे, यासाठी हा महत्वाचा गाडी सरकार देणार आहे। तुमचा ऍटलिस्ट ट्रॅव्हल आणि टॉपअप एवढ्याची तरी व्यवस्था होईल। सर, इनको 4,000 रुपए महाविकास आघाड़ी सरकार देने वाली है। आज के जमाने में इनका ट्रैवल और टॉपअप का महाविकास आघाड़ी ने मसला आने वाले समय में सॉल्व कर दिया है। अनेक गोष्टी बोलण्यासाठी आपल्याला DK शिवकुमार साहेबांना ऐकायचंय, आपल्याला लक्ष्मी हेबाळकरांना ऐकायचंय। आपल्या भागामध्ये सोयाबीनच्या शेतकऱ्याला, लाडक्या बहिणीला, गृहलक्ष्मीला आणि आपल्या तरुण बांधवांना येत्या 20 तारखेला जे आपल्याला मतदानाला जायचंय, पंजाचं बटन आपल्या समोर आहे, ते आपल्याला दाबायचं, आपण दाबणारच आहात। पण कोणत्या मुद्द्यावर मतदान झालं पाहिजे हे देखील आपण बघितलं पाहिजे। लातूरची निवडणूक नेहमी विकासाच्या मुद्द्यावर लढली गेलेली आहे। आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं एकच वाक्य होतं की पहिला घास हा लातूरच्या ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे। या मुरुड सारख्या शहरामध्ये आपण उपजिल्हा रुग्णालय आणू शकलो, मुरुड सारख्या गावामध्ये रिंग रोड आणू शकलो, मुरुडच्या गावामध्ये पाणी पुरवठ्याची योजना निर्माण करू शकलो, मुरुडच्या गावासाठी क्रीडा संकुल आपण आणू शकलो। येणाऱ्या काळामध्ये नासरा बॅरेजवरून रायगव्हाणपर्यंत पाईपलाईनला आपल्याला पाणी आणायचं असेल तर आपल्याला महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आणायचं। तुमची कायमस्वरूपी व्यवस्था झाली पाहिजे, तुम्हाला तुमच्या अधिकाराचा हक्काचं मिळालं पाहिजे, ह्यासाठी या निवडणुका फार महत्वाच्या। आणि पुढचे उमेदवार काय म्हणतात तुमच्याकडे येऊन, किती वेळेस ते कॅसेट तुमच्याकडे लावणार आहेत? 2009 ला आले, तेच म्हणले, 2014 ला आले, तेच म्हणले, 2019 ला प्रयत्न केला, पण त्यांचाच पक्ष म्हणला आपकी बार बस कर यार। सर, मेरे ऑपोजिशन में कैंडिडेट खड़े, वो 2 बार ये मतदार संघ से चुनाव पहले लड़ चुके, 2009 और 2014 में, और दोनों बार वहां पे कांग्रेस ने उनको हरा दिया था। तो 2019 में उनकी पार्टी ने बोला आप चुनाव लड़ नहीं सकते, आप जाके MLC के सीट पे बैठ जाओ। लेकिन फिर से 24 में एक बार फिर अपनी पार्टी का चिन्ह लेके वो आए हैं। लेकिन अच्छा है, मैं उनका स्वागत करता हूं। आज इस मतदार संघ में पंजे के सामने भाजपा खड़ा है, और ये भाजपा का विचार जो लोकशाही नहीं मानता, जो बाबा साहब अम्बेडकर का संविधान नहीं मानता, जो सबका अधिकार उनको नहीं देता, जो रोजगार नहीं देता, जो महंगाई बढ़ाता है, वो भाजपा का विचार अब हमारे सामने आया है। और इस बार तो उन्होंने किसानों को भी ललकारा है। किसानों को उन्होंने 10 साल पहले बोला था कि सोयाबीन को हम 6,000 का भाव देंगे। 10 साल से हमारे फोन में उनका एक वीडियो घूम रहा है कि सोयाबीन को 6,000 का भाव मिलना चाहिए। तो आज मैं उनके उम्मीदवार को पूछता हूं कि आपकी भूमिका क्या है? आज महाविकास आघाड़ी की भूमिका स्पष्ट है। राहुल जी ने कहा है कि सोयाबीन को हम 7,000 तक का भाव देंगे, और जो कांग्रेस कहती है वो करती है। कांग्रेस ये पार्टी आपके विश्वास पे खड़ी है, आपके विश्वास के वजह से कांग्रेस मजबूत है। और DK शिवकुमार साहब जो आज हमारे लातूर ग्रामीण में आए हैं, ये DK शिवकुमार साहब, ये लातूर ग्रामीण आदरणीय विलासराव देशमुख का कॉन्स्टिट्यूंसी है। 1980 में पहली बार वो यहाँ से चुनाव लड़े थे, और तब से आज तक इस चुनाव में कांग्रेस की ताकत उनके विचार से हम बढ़ाते आए हैं, उनके विचार से इस परिसर का विकास हम करते आए हैं। आज मुझे खुशी होती है, आज विलासराव देशमुख साहब का विचार की काँग्रेस पार्टी जेव्हा जेव्हा काँग्रेस बद्दल तरी कोणी प्रश्न विचारला, विलासराव देशमुखांचं ते भाषण आपल्या सगळ्यांना आठवत असेल
अनेकांनी प्रयत्न केले काँग्रेस संपवायची, ते संपले, काँग्रेस संपली नाही. तो विचार आपल्याला आजपर्यंत आघात ठेवायचा आहे, तो विश्वास परत एकदा उभा करायचा आहे. परत एकदा काँग्रेसला इथं उभारी दिली पाहिजे. काँग्रेस फक्त लातूर पर्यंत सीमित नाहीये, काँग्रेस मराठवाड्यापर्यंत सीमित नाहीये. काँग्रेस हा महाराष्ट्र राज्यामध्ये नंबर 1 चा पक्ष राहिल्याशिवाय थांबणार नाही. तुमचा आशीर्वाद या काँग्रेस पक्षाच्या मागे आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता, एखादा काँग्रेसचा नेता कसा असावा याचं जर कोणी उदाहरण विचारत असेल तर पहिलं नाव येतं आदरणीय लोकनेते विलासराव देशमुख साहेबांचं, आणि दुसरं जर कुणाचं नाव येत असेल तर आदरणीय DK शिवकुमार साहेबांचं. अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी काँग्रेसची ताकद मजबूत ठेवली. त्यांच्याही राज्यामध्ये, कर्नाटकामध्ये जे आपल्या राज्यामध्ये झालं, त्यांच्या कर्नाटक राज्यामध्ये त्यांनी केलं. त्यांचे देखील आमदार त्यांनी फोडून नेले, त्यांचे देखील मंत्री त्यांनी फोडून नेले, सरकार पाडलं. पण लोकांच्या जनतेने त्यांना न्याय दिला आणि परत एकदा बहुमताचं सरकार कर्नाटकामध्ये काँग्रेसच्या विचारातून निवडून दिलं आणि आदरणीय DK शिवकुमारच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसनं उभारी घेतलेली आहे. आज ते कार्यकर्त्यांना इथं सांगणार आहेत, संबोधित करणार आहेत. आपण सर्वांनी त्यांच्यासाठी आणि ज्या पद्धतीने काँग्रेसचा कार्यकर्ता हा निष्ठावान असला पाहिजे, तर DK शिवकुमार साहेबांबद्दल एकच म्हणतो, हमारे यहाँ इतना ही कहा जाता है DK शिवकुमार जी, कांग्रेस का कार्यकर्ता अगर हो तो DK शिवकुमार जैसा हो, वरना ना हो. आम्ही त्यांच्याकडून प्रेरणा घेतोय, त्यांच्या नेतृत्वामध्ये आज काम करतोय. मला आनंद आहे की ते माझ्या मतदारसंघामध्ये ह्या प्रचार सभेला संबोधित करणार आहेत. त्यांचे आशीर्वाद आमच्या मागे आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात देखील काँग्रेसची पार्टी देखील त्याच पद्धतीने उभारी घेईल. ती ताकद, ती शक्ती आमच्या मागे ते उभे करणार आहेत. त्यांचे आशीर्वाद नेहमी आमच्या मागे असणार आहेत. आज मी एवढंच बोलतो. परत एकदा आपण सर्वांनी मोठ्या संख्येने आज उपस्थिती लावली. तुमचा आशीर्वाद माझ्या मागे उभा केलेला आहे. DK शिवकुमारनी माझ्यासाठी जी उमेदवारी काँग्रेस पक्षाला मागितली होती, आज मला समाधान आहे की आज आपली उपस्थिती बघून एकदा सर आपने मेरे लिए ये उम्मीदवारी जो कांग्रेस पार्टी से मेरे लिए मांगी थी, आज इस जनता का आशीर्वाद आपको सबको हाथ उठा के दिखाना पड़ेगा कि आपका आशीर्वाद जिसको देशमुख को DK शिवकुमार ने चुना था, आपका आशीर्वाद उसी के पीछे है. और आने वाले समय में यहाँ पे हम कांग्रेस के कार्यकर्ता बनकर काम करेंगे और कांग्रेस की ताकत, अपनी पार्टी की ताकत अपने जिले में, अपने राज्य में, मराठवाड़ा में बढ़ाएंगे और कांग्रेस को फिर से नंबर 1 की पार्टी बनाने के लिए दिन रात मेहनत करेंगे. इतना ही मैं आपको आज के भाषण के वक्त बताना चाहूंगा. आप यहाँ आए, हम आपके लिए